हां, पहिला आपलं कढई आणि कवच्या या प्रकारे खवा केला जायचा. साध्या भट्ट्या असायच्या. त्या भट्टीवर कढई असून भट्टीत आपण कढई ठेवून वरती ठेवून सदर आपला कामगार खवा करण्याचं काम तयार करत होते. परंतु त्याला कामगाराची उपलब्ध होत नसल्यामुळे कारणाने अत्याधुनिक पद्धतीच्या मशिनी बाजार मार्केटमध्ये आल्यानंतर तर त्याचा प्रयोग आम्ही केलेला आहे. आता त्याच्यापेक्षा नवीन आता प्रपोजल सध्या बाहेर आपल्या नवीन प्रपोजल आलेला आहे स्टीमवरला. तो आपण सध्या घेतलेला आहे. आता कसं स्टेप बाय स्टेप कसं सांगा, म्हणजे दूध कसं आटवलं जाते, किती वेळ लागतो, या मशीनमध्ये किती, मला इंधन कसं वापरतं ते पण सांगा बोला. आपलं ह्याच्यावर 1.5 तास लागतो. 50 लिटर दूध व्हायला 1.5 तास लागतो सदर याला. 50 लिटर 50 लिटर ही कॅपॅसिटी आहे मशीनमध्ये आहे. सदर या मशीनमधून खवा होण्यासाठी 1.5 तास लागतो. साधारण बासुंदी म्हटलं तर 1 तासाच्या आसपास आपल्या बासुंदी तयार होते. ह्याला लाकडाचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. तर आता ह्याचं लाकडाचे प्रमाण आणि वेळ कमी जाण्याकरता आपण आता अत्याधुनिक पद्धतीच्या मशिनी आपण घेतलेल्या आहेत. त्यामध्ये लाकूड कमी लागणार. एका मशिनीच्या दिवसाचं लाकूड आहे ते एका दिवसात तेवढं तिकडं लाकूड लागणार त्याला. साधारण किती वाजल्यापासून काम चालू होतं? सकाळी 8:30 ते 9 वाजल्यापासून काम चालू असतं. रात्री 12-1 पर्यंत काम चालतं आपलं. हां, किती लिटर दूध 2,500-3,000 हजार लिटर दूध आपण आटवून जातो रोज. 2,500-3,000 लिटर. त्याची बासुंदी किती बासुंदी खवा आपण जेव्हा त्या ऑर्डरप्रमाणे आपण खवा बासुंदी जेवढ्या ऑर्डर आहे त्याप्रमाणे करत जातो आपण. पहिले आपले दूध कामगार किती आहेत? कामगार सध्या 10 कामगार आहेत आपले. 10 कामगार याच भागातले. हां, पहिले दूध गोळा करून सायकलीवर दूध गोळा करायला आपले माणसं होते. म्हशीवाले आपले होते. ते दूध आपल्याकडे वाढत होते. ते दूध आपला घरी जाऊन त्यांच्याकडून गोळा करून येणार. सायकल, घागर, किटली, पेला, माप अशा प्रकारचं आपलं दूध गोळा करण्याचं कनेक्शनचं काम पहिलं होते. परंतु पुन्हा कालांतरानं रोजगार वाढला तर त्या अनुषंगानं येणं जाणं परवडणं गेलं. त्यामुळं आपण ते बंद केलं. सदर आता स्टॉक आपण 2-4 दूधवाल्याकडून दूध कलेक्ट करून घेतो आहे. हां, आता कुठल्या भागात आपलं ही बासुंदी जाते? आपल्या बासुंदी ऑल महाराष्ट्रात आपली बासुंदी जातेच. पुन्हा मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी तिकडे जे लोक जातात. बासुंदी 220 रुपये किलो विकतो आपण. खवा 240. पनीर आपण मलाई पनीर विकतो 320. खूप 600 रुपये. होलसेल रिटेल एकच रेट कुठे आपण. हां, सदर हा नवीन स्टीमवरला प्लांट आहे. साधारण 10 कडे आहेत. प्रपोजल आणलेला आहे प्लांट. म्हणजे अधिक ठिकाणी तुम्ही पोहोचू शकता का. हा व्यवसाय आमचे आजोबा मलकाप्पा सदाशिव माळी यांनी सुरुवात केला. त्यानंतर आमचे वडील महादेव मलकाप्पा माळी, माझे थोरले बंधू राजेश कैलासवासी राजेश महादेव माळी आणि मी सोमनाथ महादेव माळी, माझ्या थोरल्या चिरंजीव भावाचा चिरंजीव बालाजी राजेश माळी आणि आता माझा मुलगा श्रीशैल सोमनाथ माळी. असा हा 90 वर्षापासूनचा व्यवसाय आज हा 4थ्या पिढीतून पोचलेला आहे. पूर्वी फार प्रमाणात कष्ट ह्या व्यवसायाला होतं. पहिलं सुखसुविधा साधन समृद्धी आपल्या ते ग्रामीण भागात उपलब्ध नव्हती. त्या कारणाने आमचे आजोबा स्वतः खांद्यावरती घागर घेऊन दूध गोळा करणे, तिथून येऊन खवा करणे, मग पुन्हा मार्केटला जाऊन हा खवा बासुंदी विकायचे. अशा प्रकारे हलालीच्या दिवसातून हा व्यवसाय सुरुवात केलेली आहे. सध्या माझे पंढरपुरात 2 शॉप आहेत. एक गुरुकृपा शिवाजी चौकात खवा बासुंदीचं सेंटर आहे आपलं. तसेच काळा मारुतीमध्ये पंढरपुरामध्ये आपलं एक शॉप आहे. तुमचा मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 9764 046 128. सोमनाथ महादेव माळी, शनिवार पेठ, शिवाजी तालीम, शनिवार पेठ, मंगळवेढा.